नमस्कार, मी मोहिनी सोनार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. पुण्याच्या पुरंदरमधील बहुप्रतीक्षित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या विमानतळासाठी 96% शेतकऱ्यांनी जमीन देण्यास मान्यता दिली आहे. पुणे शहरातून होणारी हवाई वाहतूक लोहगाव या लष्कराच्या विमानतळावरून होते आणि त्याला पर्यायी नागरी विमानतळ पुरंदर या ठिकाणी उभारलं जात आहे. 1 जूनपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया सहमतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुरंदर विमानतळाच्या विकासासाठी स्वतंत्र हेतू कंपनी स्थापन करण्यावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केला. मंत्रिमंडळाने आज पुणे येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जे विमानतळ नव्याने पुरंदर येथे होणार आहे त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील आपल्या दालनात सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारला. याच वेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागांचा पदभारही स्वीकारला. राज्यात लवकरच नोकर भरतीची प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाईल. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 50,000 पदं आणि आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असणार आहे. ही भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. टाटा ट्रस्ट सोबत राज्य सरकारने एकूण 12 करार केलेत. तसंच नाम फाउंडेशनच्या जलसंधारण विभागासोबत सुद्धा करार करण्यात आलाय. राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणं याला सरकारचं प्राधान्य आहे. या भागीदारीमुळे विविध शासकीय योजना अधिक लोक उपयोगी होण्यास मदत होणार आहे. दुर्धर आजारांवर महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना मर्यादा येतात. मात्र यापुढे राज्यात उपचाराविना कोणीही मृत्यू पावणार नाही अशी सुविधा उपलब्ध करत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबई शहरासाठी 813 कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलाय. येत्या काळात मुंबई बांगलादेशी घुसखोर आणि अंमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारनं केलाय. त्यासाठीचा कृती आराखडा सुद्धा तयार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर मोहीम राबवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने विदर्भात 15,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यासंदर्भात करार केलाय. महिंद्रा कंपनी नागपुरात नेक्स्ट जनरेशन आणि अत्याधुनिक एएसयूव्हीची फॅक्टरी टाकणार आहे. ही इंटिग्रेटेड फॅक्टरी असेल. यामध्ये ईव्ही कार, नेक्स्ट जनरेशन कार आणि ट्रॅक्टर्स तयार होतील. विदर्भात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील गुंतवणूक आली आहे. त्यामुळे 10,000 लोकांना रोजगार मिळेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर महिंद्रा अँड महिंद्रा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये सुद्धा गुंतवणूक करत आहेत. आम्ही त्यांना 1,600 एकर जागा देणार आहोत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. हिंदती चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा 350वा शहीदी समागम कार्यक्रम नवी मुंबईतल्या खारघरमध्ये होतोय. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. ऐतिहासिक अशा या कार्यक्रमासाठी देशभरातील सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येत त्यांना अभिवादन करावं असं आवाहन हिंदती चादर कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी केलंय. तसंच भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात आल्यात असंही रामेश्वर नाईक म्हणाले. नाशिकच्या येवल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातमागवर पैठणीचे वस्त्र विणले. तर स्वतःचा फोटो असलेल्या पैठणी वस्त्रावर मुख्यमंत्री फडणवीसांनी शेवटचा हात फिरवला. याच हातमागावर अयोध्येतील श्रीराम मूर्तीसाठी सुद्धा पैठणी वस्त्र तयार झाले होते. स्वतःचा फोटो असलेले पैठणी वस्त्र पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंदित झाले. मुंबईचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडला आता नवी ओळख मिळाली आहे. हा मार्ग आता देशातला सर्वात पहिला संगीतमय रोड म्हणून ओळखला जाणार आहे. या मार्गावरून उजवीकडील मार्गिकेवर प्रवास करताना संगीतमय रस्त्याचा अनुभव येणार आहे आणि याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.